आपण मागच्या सेक्शन मध्ये स्ट्रेंथ ऑफ ऍसिड आणि स्ट्रेंथ ऑफ बेस हा पॉइंट पाहिल्याच्या नंतर आजचा आपला पॉइंट आहे डिग्री ऑफ आयोनायझेशन विच इज ऑल्सो नोन एज अ डिग्री ऑफ डिसोसिएशन. काय सांगितलं आपण? आयन तयार होण्याची क्रिया आयोनायझेशन. आतमध्ये तुटल्याशिवाय आयन होतील का? नाही. मग त्यालाच म्हणायचं डिसोसिएशन. मग आता जर आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा आयोनायझेशन हा आपण पॉइंट पाहिला तर एका पद्धतीमध्ये एक लक्षात घ्या, आजच्या पॉइंटमध्ये खूप छान आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करावायचा आहे. आणि हा कन्सेप्ट क्लिअर करत असताना कुठलाही पदार्थ, समजा मी हा एक NaCl नावाचा एक पदार्थ घेतला, याच्यामध्ये पाणी टाकलं. याच्यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर काय झालं की हा Na+ आणि हा Cl- आयन तयार झाला. मागच्या सेक्शन मध्ये काय सांगितलं आपण? पाण्यामध्ये जसे आयन तयार होतात तो इलेक्ट्रोलाइट आहे. मग अशा पद्धतीचा हा जर इलेक्ट्रोलाइट आहे तर बेसिकली जसे आयन तयार झाले तो इलेक्ट्रोलाइट. आयन तयार होण्याची क्रिया हा आयोनायझेशन अथवा डिसोसिएशन. आणि हे होत असताना काय झालं की हा सुरुवातीचा जो आहे रिएक्टंट आणि हे प्रॉडक्ट म्हणजे आयन. आता प्रश्न असा झाला की तुम्ही किती घेतला आणि त्याचे आयन किती तयार झाले. हा एक सिंपल भाग आहे. अल्फा म्हणजे काय असतं? अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता काय होतं की याच्यामध्ये मी एक मॅथमॅटिकल रेशो देतो, नंबर ऑफ मोल्स आयोनाइज्ड म्हणजे आयन तयार झालेल्या मॉलिक्यूलची संख्या डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट. लक्ष द्या. आता हा भाग असा आहे की आपले आयन किती तयार झाले. म्हणजे सोप्या भाषेत मी जर सांगू का, माझ्याकडे 7 मॉलिक्यूल मी घेतले होते, 7 पैकी दोघांचे आयन तयार झाले, बरोबर आहे अल्फा. अथवा माझ्याकडे 5 जण होते मॉलिक्यूल्स, पैकी 3 आयन तयार झाले, मग हा म्हणजे अल्फा. व्याख्या पाठ नाही करायची हे लक्षात घ्या. आता मी प्रश्न विचारला, माझ्याकडे एकूण मॉलिक्यूल्स किती होते? 7 पैकी 2 म्हणजे काय? तयार झालेल्या आयनची संख्या. माझ्याकडे एकूण मॉलिक्यूल किती होते? 5. तयार झालेल्या आयनची संख्या, मॉलिक्यूलच्या आयनची संख्या 3. मग मॅथमॅटिक्स मध्ये आपण जर विचार केला तर हा कंप्लीट नंबर आहे का? पूर्णांक आहे का? हा नाही. मग काय तो अपूर्णांक आहे. अपूर्णांक म्हणजे काय? व्याख्या पाठ करायची नाही. मॅथमॅटिक्स मध्ये हा 2/7 किंवा 3/5 ला काय म्हणतो आपण? फ्रॅक्शन. काय म्हणायचं? फ्रॅक्शन. मग अल्फा म्हणजे कोण आहे? आपल्या व्याख्या बघा, लक्षात ठेवा, फ्रॅक्शन आहे. कशाचा फ्रॅक्शन आहे? 5 इथे नंबर ऑफ मोल्स आयोनाइज्ड. ठीक आहे. खाली काय लिहिलंय? टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट. बघा, व्याख्या पाठ करायची नाही. हा असा फ्रॅक्शन आहे ज्यामध्ये जेवढे आयन तयार झाले आणि एकूण आयन याचा तो फ्रॅक्शन. मग व्याख्या बघा, आता पाठ नाही करायची. द फ्रॅक्शन ऑफ नंबर ऑफ मोल्स आयोनाइज्ड टू द टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इज नोन ॲज डिग्री ऑफ आयोनायझेशन. त्याला दुसरा शब्द आहे डिसोसिएशन. समजला आता? मग आता परत एकदा लक्षात घ्या, डिग्री ऑफ डिसो अल्फा the fraction of number of moles ionized to the total number of moles present is known as a degree of ionization or degree of dissociation. It is denoted by alpha. हा महत्त्वाचा पार्ट जो आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा पार्ट दिलेला असतो. आणि म्हणून हा झाला आपला डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय. आता ह्या डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये आपल्याला पॉइंट आपल्याला जो जायचा आहे त्या पॉइंटला जात असताना दुसरा पॉइंट आपल्याला आयोनायझेशन अथवा दोन्ही शब्द वापरतोय मी, डिसोसिएशन कॉन्स्टंट अशी एक व्याख्या टाकतो मी. के ही क्रिया आहे. कधी काय होतं माहितीये का, तुम्ही एका काचेच्या ग्लासमध्ये एक पाणी घ्या, त्याच्यामध्ये साखर टाका. तुम्ही साखर टाकल्याच्या नंतर काय होतं, त्याला डिसॉल्व्ह करायची, ती डिसॉल्व्ह होते. पण कधी कधी काय होतं, साखर तशीच राहते. मग तुम्हाला वाटतं पाणी तर त्याच्यामध्ये आहे पण साखर का डिसॉल्व्ह होत नाही. मग अशा वेळेला थोडं पाणी आणखी जास्त टाका.
की ती साखर डिझॉल्व्ह होऊन जाते. याचा अर्थ पाणी जरी दिसत असलं तरी पाण्याची साखरेला डिझॉल्व्ह करण्याची क्षमता संपलेली होती. म्हणजे काय संपलं होतं? कॅपॅसिटी संपलेली होती. आता या टॉपिकमध्ये खूप सुंदर कन्सेप्ट आहे, त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. मग काय होतं की वापरलेली साखर आणि तयार झालेले आयन हे इक्वल यायला लागतात. आणि हा टॉपिक कसं आहे? या टॉपिकचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम या शब्दाचा अर्थ होतो समतोल, समभार, दोन्ही बाजू जवळपास सारख्या येणं. आणि म्हणून डाव्या हाताला असणारा इलेक्ट्रोलाइट उजव्या हाताला जात असताना आयन तयार करतो. लक्ष द्या, डाव्या हाताला असणारा इलेक्ट्रोलाइट उजव्या हाताला जाताना आयन तयार करतो. कुठेतरी ही क्रिया बॅलन्स होते आणि ते आयन तयार करण्याचं काम कुठेतरी आता स्टॉप व्हायला लागतं. आणि इथे आपण शब्द जो लिहितो तो म्हणजे इक्विलिब्रियम, समतोल, समभार ज्याला असं म्हणलं जातं. अशा इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये सिंपल भाग काय व्हायला, क्रिया कोणती आहे? एक तर त्याला आयोनायझेशन म्हणा अथवा डिसोसिएशन म्हणा. या क्रियेमध्ये ज्या वेळेला इक्विलिब्रियम येतो, ज्या वेळेला तिथे इक्विलिब्रियम येतो, इक्विलिब्रियम म्हणजे हे असा भाग, म्हणजे आपल्याकडे केमिस्ट्रीमध्ये समोरच्या दिशेने जाणारी फॉरवर्ड रिएक्शन आहे, मागच्या दिशेला येणारी बॅकवर्ड रिएक्शन आहे. आणि मग अशामध्ये तुम्हाला थर्मोडायनामिक्स मध्ये मी आणखी जास्त चांगलं शिकवेल. जेव्हा ड्रायव्हिंग फोर्स जास्त असतो तेव्हा रिएक्शन फॉरवर्ड होते, जेव्हा अपोजिंग फोर्स वाढायला लागतो तेव्हा रिएक्शन बॅकवर्ड होते. आणि जेव्हा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन ह्या समतोल व्हायला लागतात तेव्हा त्या सिच्युएशनला काय म्हणायचं? इक्विलिब्रियम. आता क्रिया कुठली आहे? आयदर डिसोसिएशन ऑर आयोनायझेशन. आणि आता या वेळेला या इक्विलिब्रियमला असणारा जो कॉन्स्टंट आहे त्याला म्हणायचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. पण आता क्रिया डिसोसिएशन असल्यामुळे त्याला म्हणायचं डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा आयोनायझेशन. बघा, डिसोसिएशन अथवा आयोनायझेशन रिएक्शनच्या वेळेस तिथं डेव्हलप होणारा जो इक्विलिब्रियम आहे त्यावेळेला तिथे असणारा कॉन्स्टंट म्हणजेच डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा आयोनायझेशन कॉन्स्टंट. हा केनं दाखवला जातो. व्याख्या लक्षात घ्या. द किंवा इट इज द कॉन्स्टंट ॲट इक्विलिब्रियम फॉर डिसोसिएशन रिएक्शन. बघा, it is the constant at equilibrium for dissociation reaction. आणि हा कशाने दाखवला जातो? के. तर आज आपण आता 2 पॉइंट्स पाहिले. आता आपल्याला पुढे जायचं आहे. तत्पूर्वी आता बघा, डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि आयोनायझेशन कॉन्स्टंट हा एकच आहे. डिग्री ऑफ डिसोसिएशन एवढे भाग पाहिले आपण. आता आपला डिसोसिएशन कॉन्स्टंट जो आहे हा बघत असताना ऍसिड बेस आणि सॉल्टचा पाहत असताना या टॉपिक मध्ये आपल्याला ऍसिड बेस आणि सॉल्ट वापरायचे. पण आता तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला HA किंवा BOH किंवा BA आला तर समजणार नाही. तर तत्पूर्वी मी त्याचं इंट्रोडक्शन देतो आणि मग आपण ऍसिड जो आहे हा दाखवत असताना एरेनियसच्या थेअरीनुसार त्याने नोटेशन वापरलं HA. बेस दाखवत असताना त्यानं नोटिफिकेशन वापरलं BOH. आणि सॉल्ट दाखवत असताना त्याने नोटिफिकेशन वापरलं BA. खूप छान आणि हळूद्या सांगतोय ना मी. आता हे असं का झालं? मग आता जनरल, आता आपण जसं मागचा टॉपिक कुठला होता? अमाइन्स. मग आपण काय म्हणायचं? अमाइन्स आर डिनोटेड बाय किंवा रिप्रेझेंटेड बाय RNH2. in which R is the alkyl group, maybe methyl, ethyl, propyl, butyl. अगदी त्याच पद्धतीचा भाग इथे वापरला. मग हा वापरत असताना लक्षात घ्या, HA हा ऍसिड का? तर एरेनियसनं काय सांगितलं? ऍसिड कोणाला म्हणायचो? जो H+ आहे. ठीक आहे, याने दिला H+. आता तुम्हाला माहित आहे कुठलाही कंपाऊंड तयार होत असताना एक पॉझिटिव्ह आयन आणि दुसरा निगेटिव्ह, आणि तो देत असताना पहिला भाग जो आहे हा आला A, म्हणून A च्या डोक्यावर काय आला? A- आला. सिंपल. मग आता इक्विलिब्रियम मी दाखवतो पण सध्याची गरज नाही त्याला. मग काय झालं माहितीये का की H+ आयन देतो म्हणून H आला.
त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून सुरुवातीला लिहिला आणि ऍसिडचं पहिलं अक्षर जे आहे ते इथून आलं ए आणि म्हणून जनरल ऍसिड कशाने या टॉपिक मध्ये कशाने रिप्रेझेंट केला HA आला पहिला पार्ट. आता पहिला सेक्शन आणखी नाही समजला तर दुसऱ्या याच्यामध्ये आयरेनियस नुसार बेस काय देतो OH मायनस OH मायनस. आता एकावर एक कंपाऊंड प्लस आणि मायनस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनपासून तयार होतं की नाही. मग OH वर मायनस गेला म्हणजे B वर काय आला B प्लस. इक्विलिब्रियम दाखवूया आपण. आता प्रश्न काही जणांना हा पडला असेल की मग AH का नाही लिहिता येणार. तर AH आपण कंपाऊंड मध्ये लिहित असताना ClNA ClK असं लिहित नाही. NaCl KCl असं लिहित असताना जो पॉझिटिव्ह आहे तो सुरुवातीला लिहितो, निगेटिव्ह आहे तो नंतर लिहितो. आणि म्हणून एक लक्षात घ्या OH मायनस देतो म्हणून तो बेस आहे. बघा पहा बेसचं पहिला अक्षर B. मग आधी का लिहिला कारण तो OH मायनस नंतर लिहायचा आहे म्हणून लिहिला. आणि म्हणून जनरल नोटिफिकेशन नुसार आता या टॉपिक मध्ये इथून पुढे लक्षात ठेवायचं हा म्हणजे HA O BOH म्हणजे बेस हे जनरल नोटेशन्स. आणि हे जर तुम्हाला समजत गेलं तर हा टॉपिक खूप इंटरेस्टेड आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या HA आणि BOH हा कन्सेप्च्युअल पार्ट हा खूप छान पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करावायचा आहे. ठीक आहे. मग हा बा कसा तयार करा लक्षात घ्या. हा तयार होत असताना मी तुम्हाला एक व्यवस्थित आधी दाखवतो. ॲरेनियसच्या थेरी आधी काय सांगितलं आपण when acid reacts with a base it gives salt and water. कशाची व्याख्या आहे न्यूट्रलायझेशन. मग सॉल्ट हा कशाचा प्रोडक्ट असतो ऍसिड. तुमचा ऍसिड कोणता आहे रे HA. तुमचा बेस कोणता आहे BOH. व्याख्येनुसार काय तयार व्हायला पाहिजे सॉल्ट अँड वॉटर. वॉटर तयार करू आपण. हा आला H हा आला OH H2O. आता काय उरला सॉल्ट. सॉल्ट मध्ये AB होईल का नाही AB निगेटिव्ह A निगेटिव्ह आहे. मग हा तयार करा BA. आलं लक्षात. मग काहीला जो प्रश्न पडला की बाबा हा OHB का नाही हा AH का नाही किंवा हा AB का नाही. तर याचं उत्तर असं आहे की हा B पॉझिटिव्ह आहे म्हणून हा सुरुवातीला आहे. मग याचे आयन तयार कसे होतील याचे आयन तयार होतील B प्लस आणि A मायनस. आला पॉइंट लक्षात. मग आता या टॉपिक मध्ये आपण सिम्प्लिफाईड भागामध्ये अभ्यास करत असताना प्रामुख्याने गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आपण हा भाग पाहत असताना एक लक्षात ठेवा ज्या वेळेला जनरल नोटेशन म्हणजे कसं होतं की बाबा तुम्हाला HCl वापरायचा H2SO4 किंवा ऍसिटिक ऍसिड कोणताही ऍसिड असू द्या. आणि एक या टॉपिक मधलं वैशिष्ट्य आपण काय सांगितलं जो जास्तीत जास्त H+ देतो तो स्ट्रॉंग आणि जो कमीत कमी देतो तो वीक. आता लक्षात घ्या इथे आपण देत असताना लेफ्ट साइड मी खूप हळू शिकवतो. लेफ्ट साइड म्हणजे टोटल नंबर, राईट साइड म्हणजे नंबर ऑफ आयन्स. आता तुम्ही काय केलं अल्फा अल्फा माझ्याकडे काय झालं लक्ष द्या माझ्याकडे 8 मॉलिक्युल्स होते आणि स्ट्रॉंग व्याख्येनुसार मी काय केलं स्ट्रॉंग म्हणजे जो जास्तीत जास्त आयन देतो तो. आता जसे 8 ला 8 आयन तयार झाले. मग 8 ला 8 आयन तयार झाले म्हणजे त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन 1. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस अथवा स्ट्रॉंग सॉल्ट असेल तर त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन 1 किंवा जवळपास 1 किंवा जवळपास 1 किंवा 7 चे तयार झाले असते. समजा 7.8 म्हणजे जवळपास 1. आणि एक पॉइंट पाहायचा समजा माझ्याकडे 8 होते 8 पैकी एकच तयार झाला तो हा म्हणजे कसा वीक. आता एक पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचं पुढे मी एक्सप्लेन करत. पण जो स्ट्रॉंग असतो का त्याचे सर्वच्या सर्व आयनच तयार झाले तर आपल्याला त्याचा अभ्यास आपल्याला म्हणण्यापेक्षा त्या शास्त्रज्ञाला अभ्यास करत असताना त्याचा अभ्यास करताच येणार नाही. म्हणजे या टॉपिक मध्ये आपल्याला जो काही अभ्यास करायचा आहे हा वीक चा महत्त्वाचा आहे. वीक ऍसिड वीक बेस वीक सॉल्ट वीक इलेक्ट्रोलाइट. पॉइंट लक्षात आला का. ते अल्फा बरोबर 1 चा अर्थ डिनॉमिनेटरला कसा सुरू होतो मी नंतर सांगेल. आता सध्या लक्षात घ्या. मग आता आपण जनरल टर्म ऍसिड कशाने दाखवला HA बेस BOH सॉल्ट BA. आणि लक्षात ठेवत असताना लक्षात ठेवायचं हा HA O बेस बा सॉल्ट. पॉइंट लक्षात आला.
हा म्हणजे ऍसिड, बो म्हणजे बेस आणि बा म्हणजे सॉल्ट। हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। याच्यावरती नीट सीईटी यामध्ये ऑब्जेक्टिव्ह विचारत असताना हे बेस जे आहेत ना, हे छोटे छोटे पॉईंट मुद्दाम घ्यायलो। हे छोटे छोटे पॉईंट जितक्या हळूवारपणे तुमचे मी वाटल्यास एकदा दोनदा व्हिडिओ रिपीट बघत जा आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हा मिळाला आहे। वर्गात शिकवल्याच्या नंतर ते रिपीट तरी जास्त होणार नाही, पण हा इतका जर हा कळाला तर टॉपिक कळणार आहे। आणि म्हणून जनरल नोटिफिकेशनचा वापर प्रामुख्याने यामध्ये केला। आता पुढच्या सेशन मध्ये आपल्याला याचा हा जो इक्विलिब्रियम आहे, आता इथे असणारा रफ मध्ये सांगतो मी तुम्हाला, इथे जो असतो कॉन्स्टंट तो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऍसिडचा, डिसोसिएशन कॉन्स्टंट बेसचा, डिसोसिएशन कॉन्स्टंट सॉल्टचा, हा आपल्याला अभ्यास पुढच्या सेक्शन मध्ये करावा लागेल।